समाजवाद व्यक्तिगत नसतो तर सामाजिक असतो। समाजवादी व्यवस्था ही एक प्रकारे समूहाची राज्यसत्ता असते। भांडवलशाही व्यवस्था विषमतेची मोठी दरी निर्माण करते, तर समाजवादी व्यवस्था सर्वांगीण समतेच्या दिशेने नेणारी असते। त्यामुळे समाजवादी व्यवस्था कालही महत्त्वाची होती, आजही आहे आणि उद्याही असेल असं मत डॉक्टर वसंत भोसले यांनी व्यक्त केलं। इचलकरंजी इथं झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते। इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं डॉक्टर वसंत भोसले यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं। ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा आणि डॉक्टर बाबा आढाव आणि भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली। समाजवाद काल, आज आणि उद्या या विषयावर डॉक्टर वसंत भोसले यांनी मार्गदर्शन केलं। भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार सत्ता हस्तगत करून घटनाविरोधी वर्तन व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे आजचा भवताल समाजवादाच्या दिशेने वेगाने जाताना दिसत नाही। धर्म माणसांनी निर्माण केला आणि जात ही शोषण करणारी व्यवस्था आहे। त्यामुळे जात व्यवस्था आणि उच्च नीचता असेपर्यंत समाजवादाची लढाई दीर्घकाळ लढावी लागेल। धार्मिक उन्माद समाजाचं नुकसान करत असतो। तो शिक्षण, आरोग्य, रोजगार यांसारखे महत्त्वाचे प्रश्न सोडवू शकत नाही। त्यामुळे आधुनिक समाज हा धर्मनिरपेक्षच असेल तशी नवी समाजरचना होताना दिसत आहे असं डॉक्टर भोसले यांनी सांगितलं। यावेळी शशांक बावस्कर, प्रसाद कुलकर्णी, अनवर पटेल यांच्यासह श्रोते उपस्थित होते।